नमस्ते मुलांनो. मागील पाठामध्ये आपण मराठी विषयामध्ये पहिला पाठ वेगवश्ता हा अभ्यासला. या पाठाचं वाचन केलं, स्पष्टीकरण समजून घेतलं. पाठातली लेखकाचं काय म्हणणं आहे वेगवश्तेबद्दल हे आपण समजून घेतलेलं आहे. तर आज आपण त्या पाठाची स्वाध्याय कृतीचे अध्ययन करणार आहोत. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर तुम्ही टेक्स्टबुकच्या खाली जे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत, जी कृती दिलेली आहे ती आज आपण थोडक्यात सोडवून घेणार आहोत. लेसन संपल्यानंतर टिपा आहेत. लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता पुण्यातील रस्ते आहेत. देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी पुण्यातील व पुण्याजवळील ही एक स्थळे आहेत. पुढे आपण स्वाध्याय कृतीला सुरुवात करणार आहोत. प्रश्न पहिला आहे जो तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न पहिला अ. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे जीवन विभागणारे घटक स्थिती आणि गती. 2. विचारांची गती म्हणजे प्रगती. 3. अधोगती म्हणजे दिशाविहीन. 4. अक्षम्य आवेग म्हणजे अधिक वेग. आ. कृती करा. गतीबाबत लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे अप्रमाण, अवास्तव, अनावश्यक. आपण मागील पाठामध्ये बघितले आहे की गतीबद्दल लेखकाचं काय म्हणणं आहे की अनावश्यक वाहनांचा वापर करू नये, अवास्तव म्हणजे वाजवीपेक्षा जास्तही वापर करू नये, त्याला कोणतेही प्रमाण नसेल असं वाहनांचा वापर करू नये. थोडक्यातच काय, वाहनं ही योग्य वेळीत आणि कामापुरतीच वापरावी. पुढे आहे प्रश्न दुसरा त्यातला. लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा कामापुरते वाहन वापर, कामासाठी वाहन वापर, आटोक्यात वेग हे सर्व गोष्टी असेल तरच आपलं जीवन जे आहे ते अर्थपूर्ण होत असतं. पुढे आहे 3. लेखकाने सांगितलेली वाहनं खरेदी करण्याची कारणे. आपण कालच्या पाठातच अगदी स्पष्टीकरणासहित तो पाठ आपण अभ्यासलेला आहे की काही लोकांना आपल्याजवळ असलेल्या वस्तूंची, पैशांची एक प्रकारची घमेंड असते, प्रदर्शन करण्याची सवय असते. काही लोक इतरांना दाखवण्यासाठी महागड्या वस्तू विकत घेतात, ज्याला आपण ऋण काढून सहन करणं म्हणतो. इतरांच्या किंवा इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आणि दुसरं आपले ऐश्वर्याचे प्रदर्शन घडविण्यासाठी. अशा 2 गोष्टीसाठी कर्ज काढून लोक वाहने खरेदी करत असतात. पुढे आहे वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर, अनिवार्य म्हणजे अनावर जास्त झाला तर, वाजवीपेक्षा जास्त झाला तर काय होतं? ज्या वेळेस वाहनांचा वेग जास्त होतो, चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात, कमरेची आणि पाठीची दुखणेही वाहनधारकाची व्यथा निर्माण करते किंवा होते त्याला. आपण बघितलेले आहे की ज्या लोकांना कंटिन्यू वाहन चालवण्याची किंवा वाहनावरच कुठेतरी बाहेर जाण्याची सवय असते, जास्त चालण्याची सवय नसते, त्या लोकांना हे सगळे त्रास उद्भवतात. कारण चालणे हा एक व्यायाम आहे आणि तो व्यायाम आपण जर केला नाही किंवा तो व्यायाम आपण कमी प्रमाणात केला, कमी चाललो, तर हे सगळे तणाव आपल्या जीवनात येतात. काही लोकांना, काही मुलांना वाहन अगदी फास्ट, वेगाने चालवण्याची सवय असते. आजकाल आपण तरुण पिढींना बघतो की ते वाहने अतिशय जोरात आणि वेगाने चालवत असतात. तर हे सर्व टाळलं पाहिजे. तर वाहन असं जोराने न चालवता मध्यम आणि आवश्यक पाहिजे तेवढ्या स्पीडमध्ये चालवणं गरजेचे आहे. जर अति जोरात किंवा वेगाने वाहने चालवले तर डोळ्यावर, मनावर ताण येणे, छातीमध्ये धडधड होणे, घाबरणे किंवा आपल्या शरीराला, मणक्याला हादरे बसणे हे सर्व काही घडून आपल्याला पाठीचे, मणक्याचे, शरीराचे दुखणे सुरू होते. पुढे आहे
विकसित देशातले रस्ते. विकसित देश आपण काल बघितलेला आहे अमेरिका. अमेरिका हा विकसित देश आहे. त्या देशातले रस्ते कसे असतात? त्या देशातले रस्ते हे रुंद असतात, सरळ रस्ते, रुंद रस्ते, निर्विघ्न रस्ते, एकमार्गी रस्ते. आपण पाठामध्ये बघितलेलं आहे की तेथील जे काही जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या घरापासून किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून 100 मैलाच्या अंतरावर असतात. दवाखाने, कार्यालय, शाळा, मंडई, भाजी मार्केट. त्यामुळे त्या लोकांना गाडी किंवा वाहने अत्यावश्यक सोय आहे किंवा अत्यावश्यक आणि गरजेचे आहे. त्यामुळे तिथले रस्ते ही सरळ असतात. अशी वाकडी तिकडी किंवा एकाच रस्त्याला 4-4 फाटे फुटलेले असे कमी प्रमाणात असतात. अर्थात नसतातच. आणि निर्विघ्न रस्ते असतात. रस्त्यामध्ये कोणतेही अडखळण नसतात. एक मार्गी आणि सरळ असा रस्ता इथे विकसित देशामध्ये असतो. पुढे आहे निसर्गरम्य स्थान आणि मंदिर. आपण बघितलेले निसर्गरम्य स्थान आणि मंदिर आहे देहू, आळंदी, सिंहगड, विठ्ठलवाडी आणि बनेश्वर. हे सर्व पाठ्यपुस्तकातील निसर्गरम्य स्थान आणि ठिकाणे आहेत. पुढे आहे पुण्यातील रस्ते. पुण्यातील रस्ते आहे लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग आणि जंगली महाराज रोड. हे सर्व प्रश्न तुम्हाला करायचे आहेत, कारण की परीक्षेसाठी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हे सर्व जे प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, वाचून दाखवते, समजून सांगते. मराठीसाठी एक नोटबुक करायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येक पाठाची, कवितांची स्वाध्यायकृती लिहायची आहे, टिपा लिहायच्या आहे. म्हणजे तुमचा लिहिण्याचा आणि वाचण्याचा, पाठांतराचाही सराव परीक्षेच्या दृष्टिकोनातून होईल. पुढे आहे वाहन निकडीचे गावे. वाई, सातारा, कराड आणि फलटण ह्या गावांमध्ये वाहन हे अतिशय निकडीचे आहे. की ज्या गावामध्ये शेती आहे जास्त प्रमाणात, तिथे शेतीसाठी एखादं अतिशय महत्त्वाचं काम असेल तर वाहनांचा उपयोग अधिक प्रमाणात केला जातो. तर ती ठिकाणे, त्यापैकी ही वाई, सातारा, फलटण आणि कराड ही ठिकाणे लेखकाने आपल्याला वाहन निकडीचे असल्याचे सांगितलेले आहे. पुढे आहे कारणे शोधा. अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते. आपल्याला कारण सांगितले शोधायला. याचं कारण आहे रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. अंतरावरच्या गोष्टीशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे वाहनांची गरज तिथे पडते. दुसरा प्रश्न आहे लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा. आपण बघितलंय पाठामध्ये की लोक अवास्तव वाहनांचा वापर करतात, अधिक प्रमाणात करतात, वेळ जात नाही म्हणून करतात, टाइमपास म्हणून वाहनांचा वापर करतात, अगदीच गाडी दारात उभी आहे म्हणून वाहनं वापरायचे म्हणून वापरतात. असं न करता अगदी तातडीची गरज आहे किंवा त्या ठिकाणी योग्य वेळेत किंवा वेळेत पोहोचायचं आहे त्यावेळेस आपण वाहनांचा वापर करू शकतो. आणि आपले जीवन अधिक प्रमाणामध्ये वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता यावे. कृतार्थतेने म्हणजे लीननम्रतेने जगता यावे, यासाठी आपण वाहनांचा वापर हा योग्य करायला हवा. की जे आपलं जीवन आहे ते आपल्याला अधिक प्रमाणात वाट्याला यायला पाहिजे. कृतार्थतेने जगता, अनुभवता यावे यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर गरजेच्या वेळीच करायला हवा. उगाचच नको तेथे आपण अधिक वाहनांचा वापर करू नये. पुढे प्रश्न दुसरा आहे योग्य पर्याय निवडा आणि उत्तर लिहा. जीवन अर्थपूर्ण होईल जर, कधी होईल? वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठीच वापरले तर, वाहनांचा वेग आटोक्यात ठेवला तर. या तिन्हीपैकी तुम्हाला कोणतं उत्तर वाटतं, काय असणार आहे? तर वाहन अनावश्यक कामासाठी न वापरता वाहन आवश्यक कामासाठीच वापरले तर. पुढे आहे निसर्ग विरोधी वर्तन नसेल म्हणजे काय? स्वतःला वाहनांशी सतत जखडून ठेवणे, वाहनांचा अतिवेग अंगीकारणे, तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहने वापरणे, गरज नसताना वाहने वापरणे. यात उत्तर आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहने वापरणे हे कधीही योग्य आहे. आता आपल्याला दिलेला आहे वाहन वापरण्याची विशेष करून फरक स्पष्ट करायचा आहे. वाहन वापरातील फरक म्हणजे अमेरिका विकसित देश आणि आपला भारत देश
याच्यामध्ये वाहनांचा वापर कशा पद्धतीने केला जातो या दोघांमध्ये आपण फरक स्पष्ट करणार आहोत. 1. अमेरिका, घरोघरी आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. भारत, आपल्याकडे अंतर कमी, माणसे खूप आणि कामे कमी तरीही वाहन वापरतात. 2. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी आहेत. भारत, मुंबई सारखी विस्तीर्ण नगरी गाड्यांनी सांधलेली असते. 3. घर, कार्यालये, बाजारपेठा यात कमीत कमी 100 मैलांचे अंतर असते. 3. जीवनाची टोके सहज सांधता येतात, परंतु त्वरा केली जाते. 4. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक सांधण्यासाठी वाहनांचा वापर करतात. भारतामध्ये आहे, इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपले ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा प्रदर्शन घडविण्यासाठी वाहनांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. पुढील प्रश्न आहे प्रश्न 3. यथाप्रमाण गती ही गरज आहे. हे अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे. याचा अर्थ आहे, आपण उदाहरणासहित बघूयात. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढाच वेग जीवनाचा असावा. त्यापेक्षा जास्त वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. प्रमाणित केलेली गती विनाकारण अनावश्यक वापर त्याचा करू नये. वाहन घेऊन वेगाने फिरणे तो अधिक वेळा अपघाती किंवा आत्मघाती ठरू शकतो. अगदी फास्ट, जोरात आणि अवेळी किंवा अनावश्यक रीतीने वाहन नेणे, तेही वेगाने चालवणे हे आपल्याला आत्मघाती ठरू शकते. त्यामध्ये अंतही होऊ शकतो. त्यातलाच प्रश्न 2 आहे. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. ह्या वाक्याचा अर्थ काय आहे? माणसे वाहनांवर स्वार होतात इथपर्यंत ठीक आहे, हे आपण समजू शकतो. पण वाहने माणसांवर कशी स्वार होतात? अर्थ, वाहनांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग आपल्याला होत असतो. पण अनेकदा असे होते की वाचलेला वेळ कसा घालवावा हेच माणसांना कळत नाही. त्यामुळे ते काय करतात, पुन्हा वाहनांच्या आहारी जातात की आहे तो वेळ आता टाइमपास करायचा म्हणून. तेव्हा वाहनं मग त्यावेळेस माणसांवर स्वार होतात. ज्यावेळेस आपलं काम आहे ते पटकन व्हावं म्हणून आपण वाहनांचा उपयोग करतो आणि राहिलेल्या वेळामध्ये मग काय करावं हे कळत नाही. मग टाइमपास म्हणून परत वाहनांचा वापर होतो. मी इकडं तिकडं फिरणं, विनाकारण फिरणं, काही काम नसताना उगाचच इकडून तिकडून चक्कर मारून येणं, त्यामध्ये 2 गोष्टींचा अपव्यय होतो. एक म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे इंधनाचा. आणि जर फास्ट त्याच्यामध्ये गाडी चालवली तर आत्मघाती सुद्धा प्रकार घडू शकतो. त्यातलाच प्रश्न 3 आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. याचा अर्थ आहे, आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपलं एक प्रकारचं कर्तव्य आहे. उगाच अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठेही जाण्याची किंवा पोहोचण्याची अतिघाई संकटात नेईल, असं होऊ शकतं. आता इथून पुढे प्रश्न 4 आहे व्याकरण. ग्रामरचा प्रश्न दिलेला आहे. समानार्थी शब्द द्या. तर समानार्थी शब्दामध्ये पुस्तकातले काही शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे निकड. निकड म्हणजे गरज किंवा आवश्यकता. 2 आहे उचित. उचित यानी योग्य किंवा न्यायसंगत. उसंत. उसंत म्हणजे सवड, विसावा किंवा रिकामा वेळ. ही उसंत लाभावी म्हणजे विसावा मिळावा, सवड मिळावी किंवा रिकामा वेळ मिळावा. व्यग्र. व्यग्र म्हणजे गर्क झालेला आणि गोंधळलेला. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. दिलेला आहे शब्द, विग्रह आणि समास. शब्दामध्ये दिलेला आहे ताण तणाव, विग्रहामध्ये ताण तणाव वगैरे आणि तो समास येईल द्वंद्व समास.
2 आहे दरडोही प्रत्येक व्यक्तीनुसार, त्याचा विग्रह होईल दरडोही आणि प्रत्येक व्यक्तीनुसार. तो समास येईल अव्ययी भाव समास. यथा प्रमाण विग्रह आहे आवश्यकतेप्रमाणे, अव्ययी भाव समाज आहे. जीवनशैली, जीवन आणि शैली हा द्वंद्व समास आहे. पुढे दिलेला आहे त्यातला ई प्रश्न, कंसातील सूचनेनुसार वाक्यात रूपांतर आपल्याला करायचं आहे. कंसात ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला वाक्याचा रूपांतर करायचं आहे. खाली दिलेला आहे, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. उद्गारार्थी आपल्याला करायचं. किती आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते, एक्सक्लेमेंटरी मार्क. म्हणजे वाक्य कसं चेंज केलंय किंवा बदललंय बघा. उद्गारार्थी आपल्याला करायचं आहे. तो उद्गारवाचक चिन्ह पण त्यांनी दिलेलं आहे शेवटी. किती आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. आपल्या बोलण्याच्या टोनवर उद्गारार्थी शब्द किंवा वाक्य आपल्याला कळतात. 2 आहे आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे कमी आहे. नकारार्थी आपल्याला वाक्य करायचं. आपल्याकडे कामांच्या ठिकाणांची अंतरे काही लांब नाही. अशा प्रकारे हे नकारार्थी वाक्य तयार झालेलं आहे. 3 आहे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत, हे आपल्याला विधानार्थी वाक्य करायचंय. निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी प्रत्येक माणसांनी जावं. अशा प्रकारे आपण सूचनेनुसार वाक्याचे रूपांतर केलेले आहे. पुढे प्रश्न 5वा दिलेला आहे स्वमत. वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. वाहनांचा अतिवापर झाला तर माणसांची चिडचिड होते. चित्तांची एकाग्रता वाढते. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. ताण तणाव निर्माण झाल्यामुळे शरीरात अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. रस्त्याने गाडी चालवत असताना हादरे बसतात. मज्जातंतू आणि पाठीचे मणके कमकुवत होतात. त्यामुळे कमरेची आणि पाठीची जी दुखणी आहेत ती चालू होते. बऱ्याच वेळा गाडीचा अतिवापर झाला तर जमिनीवर बसणे, उठणे, घराच्या पायऱ्या चढणे, उतरणे, चालणे, धावणे, वर खाली पाहणे, या सर्व हालचाली वाहनांचा अतिवापर झाला तर शरीर व्यापारात अडचणी निर्माण होतात. आपण बघितलेलं आहे की अति वाहनांच्या वापरामुळे अतिशय तोटे होतात. एक म्हणजे ट्रॅफिक किंवा गर्दी जास्त वाढते. उगाच अनावश्यक रीतीने वाहने चालवल्यामुळे पेट्रोल डिझेल संपतं. अति वेगवान वाहने चालवल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, अपघाताची शक्यता असते आणि शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. शरीरावर, मनावर ताण येतो, डोळ्यांवर ताण येतो, मणक्याला, शरीराला हादरे बसतात, पाठीचे दुखणे सुरू होतात. असे अनेक तोटे माणसाला वाहनाच्या अतिवापरामुळे होतात. आणि रोजच्या जीवनात आपण सुद्धा या सर्व गोष्टी अनुभवतो, बघतो. आपल्या आजूबाजूला जास्त प्रमाणात वाहने आहेत. तरुण मुले म्हणा की ते अतिशय बेभान होऊन गाडी चालवतात, वाहने उडवतात, चालवतात आणि त्याचे वाईट दुष्परिणाम पण आपण बघितलेले आहेत आणि ऐकलेले आहेत. पुढे आहे वाढता वेग म्हणजे ताण. याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. स्वमत म्हणजे काय? स्वमत म्हणजे स्वतःचे मत, की एखाद्या प्रश्नावर, एखाद्या मुद्द्यावर तुम्हाला तुमचं मत तुमच्या शब्दात व्यक्त करायचं आहे. आता वाढता वेग म्हणजे तणाव. बघा, आपण कधी गाडीवर बसलो आणि गाडीचा वेग जास्त वाढला तर आपल्या मनात, आपल्या याच्यामध्ये धडकी सुरू होते, भीती बसते मनामध्ये आणि आपल्या मनावर, डोक्यावर, डोळ्यावर आपला कंट्रोल किंवा ताबा राहत नाही. तर
गाडीचा वाढता वेग जो आहे तो आपल्या मनावर, डोळ्यावर एक प्रकारचा ताण निर्माण करतो. आपल्या मनात भीती बसते, धडधड होते, हृदयाची स्पंदने वाढू लागतात. हे सर्व वाहनांच्या अतिवेगवान चालवण्याने होतं. तर वाहनांचा वेग वाढला म्हणजे वाहनावरील ताबा कमी होतो, आपलं कंट्रोल वाहनावरचं सुटतं. तेव्हा मानसिक ताण निर्माण होते. आपल्या डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. तेव्हा दिशाविहीन गतीही अधोगती ठरते. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अपघात पण होतात. काही काहींना कॉम्पिटिशनची सवय असते, गाडी फास्ट चालवायचं, ओव्हरटेक करायचं, पुढच्या व्यक्तीला मागे पाडायचं. त्या जोशमध्ये म्हणा किंवा त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा कळत न कळत माणूस हा अंताकडे जात असतो, अपघाताच्या दिशेने जात असतो. पुढचे वाहन मागे टाकणे म्हणजेच काही प्रकारचं मनामध्ये त्याच्या कॉम्पिटिशन असतं. जीवनातील ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कुठं, आणि आपण एकमेकांशी कॉम्पिटिशन करून जाणार तरी कुठं. आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग आपण कमी करणे गरजेचे असते. हे आपल्या हाती आहे व ते आपले कर्तव्य पण आहे. उगाच भावविवश होऊन आपण वेगवश होऊ नये. कधी अनाठायी वेगामुळे एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच आपला काय होऊ शकतो, शेवट किंवा अंत होऊ शकतो. त्यामुळे हे सर्व अधिक वेगाच्या ताणतणावामुळे निर्माण होते. त्यामुळे आपण वाहन चालवत असताना वाहनावर ताबा असणं, नियंत्रण असणं, वेग कमी असणं अतिशय गरजेचं आहे. आपण आपल्या अवतीभोवती पण बघतो, तरुण मुले आहेत, बाकीचे पण लोक आहेत, किती फास्ट आणि किती जोरात, कधी कधी ट्रॅफिकचे नियम मोडून सुद्धा भरधाव अशी वाहने चालवतात. तर आपण एकच चांगलं काम करू शकतो की आपल्या आजूबाजूला शक्य तेवढ्या लोकांना ह्या सर्व गोष्टी आपण सांगू शकतो. त्याच्या होणाऱ्या तोट्यांची आपण परत एकदा त्यांना आठवण करून देऊ शकतो. पुढे आहे, वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आपण आताच पाठात मागे बघितलं आहे की वाहन लोक टाइमपास म्हणून यूज करतात, वेळ जात नाही म्हणून चला फेरफटका मारून येऊया. त्यांनी उदाहरणामध्ये लेखकांनी पाठात सांगितलं आहे की काही माणसं आपल्या पत्नीला म्हणतात, चल पाठीमागे बस, गाडीच्या नासात आपण फिरून येऊयात. प्रेक्षणीय स्थळ, निसर्गरम्य ठिकाणं, शॉपिंग सेंटर अशा ठिकाणी अगदीच टाइमपास म्हणून ते दुसऱ्यांना देखावा म्हणून जात असतात. पण अशा वेळेस त्यांची पावले मंदिराकडे वळत नाहीत, तर अशा सगळ्या हौशी गोष्टींकडे किंवा मन रमेल अशा गोष्टीकडेच वळतात. तर हे वाहन जे आहे, जी गाडी आहे, वाहने आहेत आपल्या दारात उभी असलेली, ती उगाच टाइमपास म्हणून आपण वापरायची नसून ते योग्य वेळेस असेल आणि योग्य अंतरावर जायचं असेल, कमी वेळेमध्ये योग्य वेळ, तरच त्याचा वापर करणे गरजेचे आहे. कारण ही जी वाहने आहेत ही उगाच टाइमपास म्हणून किंवा वेळ घालवण्यासाठी, एंटरटेन म्हणून नसतात, तर आपला वेळ वाचवण्यासाठी, वेळेमध्ये एखादं काम पूर्ण होण्यासाठी ह्या वाहनांचा उपयोग होतो. तर मग वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. काही वेळा तातडीचा भाग म्हणून वापर, शेतमळ्यात जायचं असेल तर, गरज असेल तरच गरजेनुसार वापर करावा. वाहनांचा वेग मर्यादित ठेवला तर वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी उपयोगी पडतात. परंतु बऱ्याच वेळा सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझरा मारणे, वाहन असेल तर मारूया चक्रा अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणे, अनाठायी वाहनांचा वापर करू नये आणि स्वतःचा जीव संकटात टाकू नये. वाहनांचा वापर उसंत म्हणून करू नये. उसंत म्हणजे वेळ आहे रिकामा म्हणून त्याचा वापर करू नये. तर अशा प्रकारे आपण याच्यामधून बघितलं आहे की ह्या स्वमतामध्ये की खरोखरच हा पाठ आपल्या सगळ्यांना अतिशय प्रेरणादायी आहे. यातून खूप काही चांगल्या गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहे. ह्या स्वमतामध्ये तुम्ही आपलं स्वमत म्हणून खूप साऱ्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामधल्या सुद्धा तुम्ही ज्या अनुभवता त्या तुम्ही तुमच्या स्वमतमध्ये व्यवस्थित अशा मांडून लिहू शकता. की वाहनांची अतिगती ही विकृती आहे हे स्पष्ट करा. की आपण आता बघितलेली वाहनांची गती ही माणसाला कशी
धोकादायक आहे, ती एक विकृती आहे. आपली जी कामे आहे ती योग्य प्रकारे पार पाडावीत एवढाच वाहनांचा वेग असावा. त्यापेक्षा जर अधिक वेग म्हणजे काय, अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो वेग आत्मघाती पण ठरू शकतो. अतिवेगामुळे ॲक्सिडेंट पण होऊ शकतात. माणसे बेभान होतात, भान हरपले जाते, अस्वस्थता विरून जाते, वेगात एक बेहोशी असते. यथाप्रमाण गती ही गरजेची आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक प्रकारची विकृती आहे. उगाचच काहीच काम नसताना गाड्या पळवणं, जोरजोरात हॉर्न वाजवणं, भन्नाट म्हणा किंवा अगदी बेभान होऊन गाड्या चालवणं. आपण बघतो आजकालची तरुण मुलं ही आपल्या आजूबाजूला भन्नाट आणि जोरात वेगवान त्या गाड्या चालवत असतात. अनावश्यक असतात, त्या काही नेसेसरी किंवा गरजेच्या नसतात, पण एक दाखवण्यासाठी, एक शो ऑफ म्हणून, एक त्यांचं नवीन रक्त म्हणून ते उमेदीने त्या गाड्या जोरजोरात चालवत असतात. पण ती एक विकृती आहे. तर वाहन हे भान हरपून न चालवता त्या वाहनांच्या गतीवर, वेगावर आपला ताबा असणं अत्यंत गरजेचे आहे. पण अप्रमाण, अवास्तव, अनावश्यक गती ही एक प्रकारची विकृती असल्यामुळे ही विकृती आपल्याला अधोगती किंवा अंताकडेच नेणं याची शक्यता जास्त असते. पुढे आहे प्रश्न 6वा आणि शेवटला आहे अभिव्यक्ती. रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा. आता बघा, रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडले. वाहतूक कोंडी म्हटलं ती गर्दी आणि ट्रॅफिक आपल्याला आठवते. तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? मोस्टली बघतो की आपल्या सिटीमध्ये, गावामध्ये गाड्यांचं प्रमाण, वाहनांचं प्रमाण इतकं वाढलंय ना की रस्त्याने चालण्यासाठी सुद्धा जागा नाही. इनफॅक्ट रस्ते दिसतच नाहीत, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यावेळेस त्या कोंडीमध्ये, त्या गर्दीत कधीतरी तुम्हीही सापडला असाल, ट्रॅफिकमध्ये कधी अनुभवला असेल. तर अशा कोंडीत जर तुम्ही परत सापडला तर तुम्ही त्यासाठी काय कराल, किंवा तुमची भूमिका त्यावेळेस काय असेल? वाहतूक कोंडीत सापडलं तर सर्वप्रथम मी माझे वाहन रस्त्याच्या कडेला उभे करीन. नंतर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण अधिकारी यांना रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करेन व वाहन चालकांना सांगेन की शक्यतोवर गरजेनुसारच वाहनांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करेन. आता ह्या गर्दीमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये असे खूप सारे वाहने आणि लोक असतील की ते अनावश्यक बाहेर फिरायला आलेले आहेत. वेळ जात नाही, टाइमपास किंवा एखादं छोटं मोठं काम आहे म्हणून गाडी फिरवत आहे. पण त्या छोट्या मोठ्या कामामुळे किंवा अनावश्यक वाहन चालवल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, ट्रॅफिक जाम होते आणि या सगळ्या काही प्रॉब्लेम्स किंवा अडचणीमुळे एक प्रकारचं क्राऊड, गर्दी एकाच ठिकाणी वाहनांची निर्माण होते आणि त्यासाठी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना त्या सर्व गोष्टी हाताळणे अतिशय कठीण जाते. त्यामुळे आपलं एकच काम आहे की जे लोक वाहनं वापरतात त्यांना आपण एक रिक्वेस्ट, विनंती करू शकतो की गरज असेल तिथेच तुम्ही वाहनांचा वापर करा. शक्यतो जवळ असेल किंवा तुम्ही जाऊ शकता अशा ठिकाणी वाहनांचा वापर करू नये किंवा पेट्रोलची बचत करावी, अपव्यय करू नये. यातलाच वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे आपण पूर्ण चॅप्टरमध्ये, पूर्ण स्वाध्याय कृतीमध्ये बघितलेलं आहे की वाहन चालवताना आपण सर्वात पहिलं वेग कमी करायला पाहिजे. दुसरं म्हणजे वाहन चालवत असताना ट्रॅफिकचे नियम म्हणजे हेल्मेट वापरला पाहिजे. वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वाहन चालवताना आपल्याला लायसन हवं आहे, कागदपत्रे गाडीचे इत्यादी सर्व काही सोबत असणे आपल्याला गरजेचं आहे. काही मुलांकडे, लोकांकडे गाड्या असतात, पूर्ण रस्त्यावर कॉन्फिडेंटली त्या गाड्या भरधाव पळवतात, पण त्यांच्याकडे लायसन नसतं, गाडीची कागदपत्र अवेलेबल नसतात, हेल्मेट नसतं. म्हणजे आपण स्वतः सुरक्षित राहू अशा कोणत्याही गोष्टी त्यांच्याकडं अवेलेबल नसतात. वाहन चालवताना शासनाने मुद्रित केलेले चिन्ह नुसारच वाहन वळविली पाहिजेत. आपण बघतो की रस्त्याच्या बाजूला डावीकडे, उजवीकडे चिन्ह असतात टर्न घेण्यासाठी, वन वे असतो किंवा ट्रॅफिक सिग्नल्स असतात.
हे जे नियम आहेत हे मोडण्यासाठी नाही तर माणसांना वापरण्यासाठी असतात किंवा उपयोगात आणण्यासाठी असतात. तर त्या सर्व नियमांचं पालन करणे आपल्याला गरजेचे आहे. की जिथं पण गाडी वळवायला पाहिजे तिथं वळवायला पाहिजे, थांबवायला पाहिजे तिथं थांबवायलाच पाहिजे. ज्या ठिकाणी वाहनात जाण्यास मज्जा आहे की नो एंट्री ज्याला आपण म्हणतो की इथं जाऊ नये, तर त्या ठिकाणी आपण जाणं ही चुकीची गोष्ट आहे, नियम मोडल्याची गोष्ट आहे. त्या ठिकाणी वाहने आपल्याला न्यायची नाही. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, वाहन चालवताना अतिवेग, धाडसी कृती असे जीव घेणे कृत्य करू नये. वाहनांची योग्य ती काळजी व तपासणी करणे अतिशय गरजेचे आहे. अशा प्रकारे वेगवशता हा जो पहिला पाठ आहे याची स्वाध्यायकृती येथे संपलेली आहे. आणि मी विश्वास ठेवते की हा पूर्ण पाठ तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजलेला आहे. याची जी आपण स्वाध्यायकृती अभ्यासलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित अभ्यासायची आहे. आणि हे सर्व प्रश्न उत्तरे तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत आणि तिचा रोज अभ्यास करणं, वाचन करणं, याचा सराव करणं गरजेचं आहे. हे तुम्ही रोजच्या अभ्यासात तुमच्या करायचं आहे. धन्यवाद.